नमस्कार, मी शीतल फुरके. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे मुरमुऱ्याचा साधा आणि सिंपल असा चिवडा. जास्त साहित्य अजिबात वापरणार नाही आहे, कारण मी जी मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे ते छोट्या मुलांसाठी बनवणार आहे. छोट्या मुलांना ज्या पद्धतीचा चिवडा आवडतो त्या पद्धतीचा बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. तर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, त्यानंतर मीठ, लाल तिखट, हळद, जिरं, शेंगदाणे घेतलेले आहे आणि हा चिवडा मसाला आहे. हा सुहानाचा चिवडा मसाला घेतला. त्यानंतर मुरमुरे घेतलेले आहेत. आता आपण पहिले मुरमुरे भाजून घेऊया. मुरमुरे भाजायला मोठंच पातेलं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता. माझ्याकडे मोठ्या साईजची कढई नाही, त्याच्यामुळे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल अजिबात गरम होऊ द्यायचं नाही. आपल्याला तेल टाकलं की लगेच त्यामध्ये हळद टाकायची आणि हळदीला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं नाही. तेल आपलं थंडच असलं की लगेच आपल्याला हळद टाकायची आणि हळदीला छान बबल्स आले की आपल्याला त्यामध्ये मुरमुरे टाकायचे आहेत. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मुरमुऱ्याला आपल्याला याला 5 मिनिट असंच फिरवत राहायचं आहे. मुरमुऱ्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही. हे 5 मिनिटांनी भाजून तयार होतात. आता यामध्ये आपल्याला ना चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे बघा, मी मीठ घेतलेलं आहे. मुरमुऱ्याला जास्त मीठ लागत नाही, त्याच्यामुळं अंदाजानंच मीठ टाकायचं. जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर ते खारट होतात. आता या मुरमुऱ्याला आपल्याला 5 मिनिट असंच फिरवत राहायचं आहे. आणि हे मुरमुरे खूप लवकर भाजून तयार होतात, जास्त वेळ अजिबात लागत नाही. हे बघा, 5 मिनिट झालेले आहेत आणि आपले मुरमुरे छान भाजलेले आहेत. मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते. हे बघा किती लवकर बारीक होत आहेत. आणि मुरमुरे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरं छोटं एखादं भांडं घ्यायचं आहे. म्हणजे छोटी कढई किंवा छोटं तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल पॅन वगैरे. माझ्याजवळ छोटी कढई आहे, त्याच्यामुळे मी छोटी कढई घेतलेली आहे. आता त्यामध्ये मी 2 चम्मच तेल टाकून घेते. हे बघा, तेल आपल्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाही. हलकंसं नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच जिरं टाकायचं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. सर्व कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता सर्व सुकेपर्यंत, म्हणजे छान कडक होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता. बघा, कढीपत्तासुद्धा छान भाजला गेलेला आहे. आता यामध्ये शेंगदाणे टाकू. मी पूर्ण शेंगदाणे टाकलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला शेंगदाण्याचा छान आवाज येईपर्यंत, ते तडतड होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि हे बघा, शेंगदाणे छान तडतडत आहेत, याचा अर्थ शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत. आता आपण यामध्ये लाल तिखट टाकूया. हे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आता हे बाजूला ठेवते. आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. मी अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकली. आणि मीठ फक्त हे जे शेंगदाणे वगैरे आहेत ना, यांच्यापुरतंच टाकलेलं आहे, कारण मुरमुऱ्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे. त्याच्यामुळे फक्त आता या कढईमध्ये जेवढे शेंगदाणे आहेत तेवढ्यापुरतंच मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर हा जो चिवडा मसाला आहे तो टाकायचा आहे आपल्याला. साधारणतः मी 2 ते 2.5 चम्मच चिवडा मसाला वापरलेला आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करून आता हे सर्व त्या टोपल्यामध्ये आपल्याला चिवड्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा, हे सर्व त्यामध्ये टाकायचे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, हे सगळं आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचे. आणि बघा, आपला साधा आणि सोपा मुरमुऱ्याचा चिवडा लहान मुलांना जसा आवडतो तसाच मुरमुऱ्याचा चिवडा बनून तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला साधी आणि सोपी मुरमुऱ्याच्या चिवड्याची रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये.